माझे आई-वडील हे अत्यंत कष्टाळू असे शेतकरी होते. माझे थोरले भाऊ आणि भावजय हेही कमालीचं कष्ट करणारे होते. तर त्या सर्वांकडून मला कष्टाचा वारसा मिळाला. आई पंढरीची वारी करीत असे. तिच्या गळ्यात माळ होती. त्यामुळं तिच्यासाठी घरात पोथी वाचली जायची. त्यातून काही संस्कार होत गेले. माझे दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ हे मॅट्रिकपर्यंत शिकलेले होते. त्यांनी माझी गणिताची विलक्षण तयारी करून घेतली आणि ज्ञानाची खरी गोडी त्यांनी मला लावली. त्यांचे उपकार माझ्यावरचे खरोखरच मी कधीच विसरू शकणार नाही. नंतर मला शाळेसाठी रोज 7-8 किलोमीटर चालत जावं लागायचं. परत तितकंच यावं लागायचं. त्यातून एक कष्ट करण्याची जिद्द निर्माण होत गेली. शिक्षक चांगले मिळत गेले आणि नंतरच्या काळात चिंतनासाठी व्यासंगासाठी अनेकांची मदत होत गेली. या सगळ्या प्रवासात या सर्वांच्यामुळं माझी जडणघडण होत गेली. माझे आईवडील हे अत्यंत कष्टाळू असे शेतकरी होते. माझे थोरले भाऊ आणि भावजय हेही कमालीचं कष्ट करणारे होते. तर त्या सर्वांकडून मला कष्टाचा वारसा मिळाला. आई पंढरीची वारी करीत असे. तिच्या गळ्यात माळ होती. त्यामुळं तिच्यासाठी घरात पोथी वाचली जायची. त्यातून काही संस्कार होत गेले. माझे दुसऱ्या क्रमांकाचे भाऊ हे मॅट्रिकपर्यंत शिकलेले होते. त्यांनी माझी गणिताची विलक्षण तयारी करून घेतली आणि ज्ञानाची खरी गोडी त्यांनी मला लावली. त्यांचे उपकार माझ्यावरचे खरोखरच मी कधीच विसरू शकणार नाही. नंतर मला शाळेसाठी रोज 7-8 किलोमीटर चालत जावं लागायचं. परत तितकंच यावं लागायचं. त्यातून एक कष्ट करण्याची जिद्द निर्माण होत गेली. शिक्षक चांगले मिळत गेले आणि नंतरच्या काळात चिंतनासाठी व्यासंगासाठी अनेकांची मदत होत गेली. या सगळ्या प्रवासात या सर्वांच्यामुळं माझी जडणघडण होत गेली. मला चार्वाकाच्या अभ्यासातून पहिल्यांदा मिळाली. मी BA ला शिकत असताना तत्त्वज्ञान हा एक माझा विषय होता आणि तत्त्वज्ञानामध्ये पाश्चात्य तत्त्वज्ञानाबरोबरच भारतीय तत्त्वज्ञान हाही एक महत्त्वाचा विषय असायचा आणि त्यामध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन ही तत्त्वज्ञानं अगदी प्रारंभी यायची. आम्ही तत्त्वज्ञान मंडळ चालवायचो आणि त्यामध्ये मी 63-64 साली चार्वाकावर एक निबंध वाचलेला होता. तिथून माझी खरी सुरुवात झाली. मग पुढं PhD साठी मी चार्वाक हा विषय घेतला आणि चार्वाकाच्या चिंतनातून मग मी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराकडं आलो. त्याबरोबरच चार्वाकाचा अभ्यास करत असताना बौद्ध तत्त्वज्ञानाचाही एक अंतःप्रवाह माझ्या हातून वाहत होता आणि तोही पुढं विकसित होत गेला आणि या प्रभावातून मी सामाजिक चळवळींकडं विचारांकडं वळलो. आता मी म्हटलं त्याप्रमाणे मी मुळात चार्वाकाचा अभ्यास हा एक विद्यार्थी म्हणून करायला सुरुवात केली. परंतु जेव्हा त्याचं तत्त्वज्ञान वाचायला लागलो त्यावेळेला 3-4 गोष्टी मला महत्त्वाच्या वाटल्या. एक, चार्वाक हा बौद्धिक स्वातंत्र्याचा प्रवक्ता होता. मानवी बुद्धी मुक्तपणानं वापरता आली पाहिजे. केवळ परंपरेनं आलेल्या गोष्टींमध्ये अडकून पडता कामा नये हे त्याचं म्हणणं होतं. दुसरा त्याचा महत्त्वाचा विचार होता की पारलौकिक संकल्पनांच्या पाठीमागं धावण्यापेक्षा इथलं मानवी जीवन हे कष्टपूर्वक आनंदानं जगण्यासाठी योग्य मार्ग निवडावा. तिसरा त्याचा भाग होता तो म्हणजे सगळी माणसं समान आहेत आणि स्त्रियांवर बंधनं नैतिकतेसाठी लादायची असतील तर त्याच प्रकारची बंधनं मग पुरुषांवरही लादली पाहिजेत. असा एक समतेचा विचार चार्वाकांमध्ये होता आणि एक प्रयोगशीलता होती. नवीन ज्ञान घेण्याची, समाजाला पुढे घेऊन जाण्याची प्रेरणा होती. ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या मनाला भावल्या. चार्वाकांना एरवी नास्तिक किंवा नास्तिक शिरोमणी म्हटलं जातं. मी आस्तिक शिरोमणी म्हटलं.
हा एक चर्चेचा विषय झाला हे खरं आहे. माझी त्या पाठीमागची भावना अशी होती की पारिभाषिक संज्ञा कोणत्या अर्थानं वापराव्यात ते ठरवण्याचा अधिकार माणसांचा आहे. ही काही गोष्ट अलौकिक किंवा अनादी अशा प्रकारची नाही. आणि त्यामुळं जीवनावर जो प्रेम करतो, ज्या गोष्टी आहेत त्यांना आहेत म्हणतो, त्याला आस्तिक म्हणावं असा जर परिभाषेचा अर्थ स्वीकारला तर चार्वाकांना तो फार चांगल्या रीतीनं लागू पडतो. ज्या गोष्टी नाहीत त्या नाहीत, ज्या आहेत त्या आहेत. कित्येकदा नास्तिक कोणाला म्हटलं गेलं तर ज्या गोष्टी नाहीत त्यांना तो नाहीत म्हणतोय एवढ्या कारणानेही नास्तिक म्हटलं गेलं. तर तसं करण्याच्या ऐवजी आस्तिक म्हणायचं तर ज्या गोष्टी नाहीत त्या आहेत असं म्हणणारा तो आस्तिक, अशा प्रकारचे अर्थ लावले गेले. तेव्हा मला असं वाटलं की ज्या आहेत त्यांना आहेत असं म्हणणारा जो आहे तो आस्तिक, आणि म्हणून जीवनावर प्रेम करणारा, इहलोकावर प्रेम करणारा, या अर्थानं मी आस्तिक आणि आस्तिकांमधला एक सर्वश्रेष्ठ म्हणून आस्तिक शिरोमणी असं म्हटलं. तुकारामांना विद्रोही म्हणताना एक जे समाजव्यवस्थेमधल्या ज्या अनिष्ट गोष्टी होत्या त्या गोष्टींच्या विरुद्ध लढणारा एक योद्धा या अर्थानं मी तो शब्द वापरला. आणि बुद्धांना सर्वोत्तम ज्या वेळेला मी म्हटलं त्यावेळेला माझ्या मनामध्ये अशी भावना होती की मानवी संबंध अधिक सुखाचे कसे होतील याविषयीचं चिंतन अत्युच्च शिखराला बुद्धांनी नेलेलं आहे. आणि मानवी दुःखावरचा उपाय सांगताना त्यांनी एक अत्यंत शास्त्रीय पद्धतीचा विचार भारतीय समाजाला दिलेला आहे, म्हणून मी त्यांना सर्वोत्तम म्हटलेलं आहे. एरिक फ्रॉम हा अलीकडचा जागतिक पातळीवरचा अत्यंत महान चिंतक मानला जातो. फार सुरेख अशा प्रकारची विचारप्रवर्तक पुस्तकं त्यांनी दिलेली आहेत. सेन सोसायटी, टू हॅव ऑर टू बी यासारखी. त्यातलं फिअर ऑफ फ्रीडम हे एक अत्यंत उच्च दर्जाचं पुस्तक आहे. आपण एरवी स्वातंत्र्यप्रिय आहे म्हणतो, स्वातंत्र्याचं खूप कौतुक करतो, पोवाडे गातो, परंतु ज्या वेळेला स्वातंत्र्य येतं त्यावेळेला त्या स्वातंत्र्याबरोबर माणसावर जबाबदाऱ्या येतात. आणि त्या जबाबदाऱ्या पेलण्याची ताकद जर नसेल तर मग माणसं त्या जबाबदाऱ्याही नकोत आणि ते स्वातंत्र्यही नको. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्याची भीती वाटते. आणि मग या प्रक्रियेतून एक हुकुमशाही प्रवृत्ती जी तयार होते समाजामध्ये की स्वातंत्र्याला भिणारी माणसं काय करतात, स्वतः निर्णय घ्यायच्या ऐवजी माझ्या वतीनं दुसरा कोणीतरी नेता निर्णय घेईल असं म्हणायला लागतात. आणि मग तो नेता हा त्या लोकांना पाहिजे त्या दिशेनं नेतो, आपल्या स्वार्थासाठी हितसंबंधासाठी वापरतो. हिटलर वगैरेंची निर्मिती कशी झाली त्याचं या पद्धतीनं त्यानं फार चांगलं विश्लेषण केलेलं आहे. स्वातंत्र्य जर जपायचं असेल तर त्याचं एक मोल चुकवावं लागतं. किंवा स्वातंत्र्य हे सुंदर आहे, अत्यंत आनंददायक आहे असं जर असेल, ती गोष्ट सर्वात अधिक सुंदर असते, सर्वात अधिक चांगली असते, तिची किंमत देखील सर्वात अधिक मोजावी लागते. आणि त्यामुळे स्वातंत्र्य जपायचं असेल तर जबाबदाऱ्या पेलणं ही किंमत देखील माणसानं दिली पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. बुद्धांविषयीचं आकर्षण एक लहानपणापासून सुप्त स्वरूपात जरी असलं तरी ते आयुष्याच्या पुढच्या टप्प्यावर अधिक वाढत गेलं. त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे बुद्धांनी घेतलेल्या एक 3-4 भूमिका मला फार महत्त्वाच्या वाटल्या. आणि मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील त्याच कारणानं बुद्धाकडं वळायचं ठरवलेलं असावं. बाबासाहेब तर अत्यंत विवेकी, ज्याला रॅशनल म्हणतात, अशा प्रकारचे चिंतक होते. ते आकृष्ट झाले. महत्त्वाची कारणं त्यांनाही ही वाटली असावीत. एक म्हणजे बुद्धांनी असं कधी म्हटलं नाही की मी कुणीतरी अलौकिक शक्ती घेऊन आलेला, स्वर्गातून काही घेऊन आलेला किंवा देवदूत किंवा देवाचा अवतार वगैरे आहे अशी भूमिका घेतली नाही. मी तुमच्यासारखाच एक मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहे, हाडामांसाचा माणूस आहे, आणि मी प्रयत्न केल्यामुळे बुद्ध झालेलो आहे. आणि हे बुद्धत्वाचं बीज तुमच्यापैकी प्रत्येकामध्ये
असतं. फक्त तुम्ही देखील प्रयत्न केला पाहिजे. सामान्य माणसांमध्ये हा आत्मविश्वास आपल्या सुप्त शक्तींचा, अंतःशक्तींचा, ज्यांना पोटेन्शियालिटीज म्हणतात, त्यांचा आणून देण्याचं काम बुद्धांनी केलं. ही एक मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते. दुसरी गोष्ट, त्यांनी स्वानुभवाला फार महत्त्व दिलं. एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून आली आहे, परंपरेतून आली आहे, गुरुनं किंवा धर्मग्रंथानं सांगितली आहे किंवा बाह्यतः सुंदर दिसते आहे, एवढ्या कारणानं कुठलीही गोष्ट स्वीकारू नका. तर तुम्हाला जर स्वतःला अनुभव आला की अमुक एक गोष्ट माझ्या हिताची आहे, तर तुम्ही ती स्वीकारा, आणि हिताची नसेल तर स्वीकारू नका. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींच्यापेक्षा स्वतःचा अनुभव हा अधिक महत्त्वाचा. आणि मला वाटतं हेच आजच्या विज्ञानामध्ये देखील महत्त्वाचं मानलं जातं. तुम्ही स्वतः प्रयोग करा, स्वतःची दृष्टी वापरा, आणि मग त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्याचा उपदेश करण्यासाठी राज्याचा त्याग करून गोरगरीब माणसांच्या जीवनाला एक नवा प्रकाश देण्यासाठी 45 वर्ष हा मनुष्य एक अंतःकरणात करुणा घेऊन पायी फिरत राहिला. त्याचं मला आकर्षण वाटलं. गृहस्थ लोकांना प्रयत्नवादाचा त्यांनी मोठा उपदेश केला. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जो मनुष्य थंडी आणि उष्णता यांना गवताच्या काडी इतकी देखील किंमत देत नाही, त्याचं सुख त्याला सोडून जात नाही. म्हणजे तुम्ही निमित्त सांगू नका, सबबी सांगू नका, कष्ट करा, प्रयत्न करा आणि आपलं जीवन सफल करा, हे त्यांनी सांगितलं. सगळी माणसं समान आहेत हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे अत्यंत हीन मानल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तींना देखील धम्मग्रंथांना अधिकृत स्वरूप देण्याचा मान त्यांच्या धम्मामध्ये मिळाला. हे जर आपण पाहिलं तर भारतीय समाजामध्ये माणसांमध्ये समता निर्माण करण्याचा जो त्यांनी प्रयोग केला तो कमालीचा मार्गदर्शक आणि भारतीय समाजाला सगळ्या प्रश्नांवरचं एक प्रकारे उत्तर देणारा आहे असं मला वाटतं. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली तीही खूप उमदेपणाची होती. अनेकदा त्या बाबतीत गैरसमज लोकांचे आहेत, परंतु त्रिपिटक मुळातून वाचलं तर आपल्या ध्यानात येतं की स्त्रियांचा त्यांनी जो गौरव केला, त्यांना जे अधिकार दिले, त्यामुळं तर एक 73 भिक्खुनींनी थेरीगाथा नावाच्या ग्रंथामध्ये आपले स्वानुभव कथन केलेले आहेत. त्या काळात स्त्रियांना आपले विचार मांडण्याचा एवढा अधिकार प्राप्त होणं ही सामान्य गोष्ट नव्हती. आणि म्हणून पसे नदी सम्राटाला त्यांनी एकदा सांगितलं होतं की महाराज, मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका, काही वेळा स्त्रियाही पुरुषांपेक्षा अधिक कर्तबगार असतात. मला असं वाटतं ज्याला आपण आधुनिक संदर्भ म्हणतो किंवा मॉडर्न रिलेव्हन्स म्हणतो, की बुद्धाकडे पाहताना काहीतरी भूतकाळातली एक गोष्ट या अंगानं केवळ न पाहता आज देखील मुलीच्या जन्माचं स्वागत करणं ही भारतीय समाजाच्या दृष्टीनं किती मार्गदर्शक गोष्ट आहे ते स्पष्ट होतं. आणि त्यांनी दिलेल्या आचरणाला जे त्यांनी महत्त्व दिलं ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. नुसती तात्विक चर्चा केली नाही, सैद्धांतिक गोष्टी सांगितल्या नाहीत, तर तुम्ही या गोष्टींचं पालन करा हे सांगितलं. ह्या अशा अनेक गोष्टींच्यामुळं मला स्वतःला बुद्धांची ओढ वाटते. त्यांनी स्वानुभवाला फार महत्त्व दिलं. एखादी गोष्ट ऐकीव माहितीवरून आली आहे, परंपरेतून आली आहे, गुरुनं किंवा धर्मग्रंथानं सांगितली आहे किंवा बाह्यतः सुंदर दिसते आहे, एवढ्या कारणानं कुठलीही गोष्ट स्वीकारू नका. तर तुम्हाला जर स्वतःला अनुभव आला की अमुक एक गोष्ट माझ्या हिताची आहे, तर तुम्ही ती स्वीकारा, आणि हिताची नसेल तर स्वीकारू नका. म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींच्यापेक्षा स्वतःचा अनुभव हा अधिक महत्त्वाचा. आणि मला वाटतं हेच आजच्या विज्ञानामध्ये देखील महत्त्वाचं मानलं जातं. तुम्ही स्वतः प्रयोग करा, स्वतःची दृष्टी वापरा, आणि मग त्यांनी जे ज्ञान प्राप्त केलं त्याचा उपदेश करण्यासाठी राज्याचा त्याग करून गोरगरीब माणसांच्या जीवनाला एक नवा प्रकाश देण्यासाठी 45 वर्ष हा मनुष्य एक अंतःकरणात करुणा घेऊन पायी फिरत राहिला. त्याचं मला आकर्षण वाटलं. गृहस्थ लोकांना प्रयत्नवादाचा त्यांनी मोठा उपदेश केला. ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की जो मनुष्य थंडी आणि उष्णता यांना गवताच्या काडी इतकी देखील किंमत देत नाही,
त्याचं सुख त्याला सोडून जात नाही. म्हणजे तुम्ही निमित्त सांगू नका, सबबी सांगू नका, कष्ट करा, प्रयत्न करा आणि आपलं जीवन सफल करा, हे त्यांनी सांगितलं. सगळी माणसं समान आहेत हे त्यांनी सांगितलं. त्यामुळे अत्यंत हीन मानल्या गेलेल्या जातीतल्या व्यक्तींना देखील धम्मग्रंथांना अधिकृत स्वरूप देण्याचा मान त्यांच्या धम्मामध्ये मिळाला. हे जर आपण पाहिलं तर भारतीय समाजामध्ये माणसांमध्ये समता निर्माण करण्याचा जो त्यांनी प्रयोग केला तो कमालीचा मार्गदर्शक आणि भारतीय समाजाला सगळ्या प्रश्नांवरचं एक प्रकारे उत्तर देणारं आहे असं मला वाटतं. स्त्रियांच्या बाबतीत त्यांनी जी भूमिका घेतली तीही खूप उमदेपणाची होती. अनेकदा त्या बाबतीत गैरसमज लोकांचे आहेत, परंतु त्रिपिटक मुळातून वाचलं तर आपल्या ध्यानात येतं की स्त्रियांचा त्यांनी जो गौरव केला, त्यांना जे अधिकार दिले, त्यामुळं तर एक 73 भिक्खुनींनी थेरीगाथा नावाच्या ग्रंथामध्ये आपले स्वानुभव कथन केलेले आहेत. त्या काळात स्त्रियांना आपले विचार मांडण्याचा एवढा अधिकार प्राप्त होणं ही सामान्य गोष्ट नव्हती. आणि म्हणून पसईनदी सम्राटाला त्यांनी एकदा सांगितलं होतं की महाराज, मुलगी झाली म्हणून उदास होऊ नका, काही वेळा स्त्रियाही पुरुषांपेक्षा अधिक कर्तबगार असतात. मला असं वाटतं, ज्याला आपण आधुनिक संदर्भ म्हणतो किंवा मॉडर्न रिलेव्हन्स म्हणतो, की बुद्धाकडे पाहताना काहीतरी भूतकाळातली एक गोष्ट या अंगानं केवळ न पाहता आज देखील मुलीच्या जन्माचं स्वागत करणं ही भारतीय समाजाच्या दृष्टीनं किती मार्गदर्शक गोष्ट आहे ते स्पष्ट होतं. आणि त्यांनी दिलेल्या आचरणाला जे त्यांनी महत्त्व दिलं ते मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं. नुसती तात्विक चर्चा केली नाही, सैद्धांतिक गोष्टी सांगितल्या नाहीत, तर तुम्ही या गोष्टींचं पालन करा हे सांगितलं. ह्या अशा अनेक गोष्टींच्यामुळं मला स्वतःला बुद्धांची ओढ वाटली. फार महत्त्वाची गोष्ट ज्ञानाच्या क्षेत्रात केली ती ही की केवळ इतरांची चिकित्सा करा, इतरांची मतं तपासून घ्या असं सांगितलं नाही, तर स्वतः माझी देखील मतं तुम्ही तपासल्याशिवाय घेऊ नका. हा उमदेपणा ज्ञानाच्या क्षेत्रातला फार महत्त्वाचा होता. विश्वकोशामध्ये मी सुमारे 10 वर्ष विपुल लेखन केलं. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशींच्यामुळं मला तिथं लिहिण्याची संधी मिळाली. मी प्रामुख्यानं धर्मशास्त्रावर आणि काही प्रमाणात संस्कृत साहित्यावर लेखन केलेलं आहे. धर्मशास्त्रावर लेखन करत असताना तुलनात्मक धर्मशास्त्र हा प्रामुख्यानं विषय होता. कंपॅरेटिव्ह रिलिजन ज्याला म्हटलं जातं. म्हणजे आता धर्मशास्त्रातली एखादी संकल्पना घेतली, उदाहरणार्थ पापपुण्य, तर पापपुण्याविषयी ज्यू लोक काय म्हणतात, ख्रिस्ती लोक काय म्हणतात, मुस्लिमांच्या संकल्पना काय, हिंदूंच्या काय, बौद्धांच्या काय, वेगवेगळ्या देशातील आदिवासींच्या संकल्पना काय, त्या सगळ्यांचा एक आढावा अगदी मर्यादित शब्दांमध्ये घेणं असं त्याचं स्वरूप असायचं. मग अशा अंगानं जवळपास 100च्या आसपास नोंदी धर्मशास्त्रातल्या लिहिण्याची संधी मला मिळाली. आणि खरं म्हणजे माझ्या पुढच्या सगळ्या ग्रंथलेखनाची एक तयारी ही तिथं झाली. एक सूत्रबद्ध कसं लिहावं त्याचंही एक प्रशिक्षण त्या सगळ्या लेखनाच्या प्रक्रियेत मला मिळालं. ह्याचे 2-3 कारणं सांगता येतील. एक, माझ्या भावानं माझं गणित जे तयार करून घेतलं त्याचा नक्की मला उपयोग झाला, कारण गणितामध्ये सुसूत्रता, नेमकेपणा, अचूकता ही अत्यंत महत्त्वाची असते आणि ते माझ्या भावानं फार चांगलं करून घेतलं होतं. मला गणित पुढं त्याचा व्यासंग टिकवता आला नाही याचं दुःख आहे मला, परंतु त्याचा इकडं उपयोग झाला. दुसरं, माझे काही प्राध्यापक अत्यंत चिकित्सक पद्धतीनं अध्यापन करणारे होते. आणि तिसरं, विश्वकोशातलं लेखन करत असताना ती सुसूत्रता आणखी मी प्रयत्नानं विकसित करू शकलो.